तर नमस्कार मित्रांनो, भरपूर सारे लोक म्हणत होते की शक्ती जी कंपनी आहे ती आमच्या जिल्ह्यात भेटणार का, नवीन वर्क ऑर्डर ही मिळणार आहे का नाही. तर काही जिल्हे आहेत, तुम्हाला 4-5 जिल्ह्याची मी नाव सांगणार आहे आणि ते त्या जिल्ह्यामध्ये शक्ती सोलार कंपनीचे पंप हे डबल बसू शकतात. तर किती बसणार आहेत, किती प्रमाणामध्ये बसणार आहेत, कधी बसणार आहेत, कोणत्या महिन्यात येतील, किती दिवसात येतील, पूर्णपणे माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आपण. आणि तुमचाही जिल्हा हा येतो का नाही मला सांगा. जर येत असेल तर सांगा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये येईल म्हणून. आणि जर नसेल येत तर तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा, त्याविषयी मी सांगतो की नेमकं तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये ते पंप येतील का नाही. तर आपण बघूयात की नेमकं आता शक्ती सोलर पंपचे जे काही सोलर आहेत, जे काही तुमचं त्या ठिकाणी भेटणार आहे सोलर पंप, तर कधी भेटणार आहेत किंवा तुम्हाला किती दिवस लागेल आणि कोणते ते जिल्हे आहेत ज्यामध्ये येईल. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगण्यात येते की बीड जिल्हा आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पंप येण्याची शक्यता आहे. बीड जिल्हा असो, त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील येण्याची शक्यता आहे. आणि लातूरच्या देखील काही भागामध्ये शक्ती पंप त्या ठिकाणी वेंडर लिस्टमध्ये ऍड होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हिंगोली आहे आणि हिंगोली झाल्यानंतर सोलापूरमध्येच येतो. सांगली सोलापूरमध्ये येणारे जे काही जत तालुका आहे त्या ठिकाणी देखील जास्त प्रमाणात यायची शक्यता आहे. त्यानंतर परभणी जिल्हा आहे. परभणीमध्ये देखील त्या ठिकाणी जास्त पंप यावेळेस सुटण्याची शक्यता आहे शक्ती सोलार पंपची. तर मागच्या वेळेस देखील परभणीमध्ये पण कोटा हा त्या ठिकाणी उपलब्ध केलेला होता, परंतु भरपूर ठिकाणी काय झाले की सिलेक्शन वगैरे नीट झालेलं नाही आणि कोटा त्या ठिकाणी रिव्हर्स देखील केलेला होता. त्यामुळे तिथं देखील येण्याची शक्यता आहे. आणि या व्यतिरिक्त अहिल्यानगर आणि पुणे या ठिकाणी देखील थोडे पंप येण्याची देखील त्या ठिकाणी शक्यता आहे. तर असं हे अपडेट समोर आलेलं होतं आपल्या की तेवढे पंप त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे दाट. म्हणून तुम्ही जरी चॉईस केलं नसेल, पंप वेंडर सिलेक्शन केलेलं नसेल तर वेळ द्या थोडं, ही कंपनी देखील येण्याची शक्यता आहे. जशी काही येईल तसं मी सेपरेट व्हिडिओ बनवून तर तुम्हाला कळवेलच. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याविषयी मी व्हिडिओ बनवतो. म्हणजे तुमच्या देखील त्या ठिकाणी लवकरात लवकर लक्षात येईल नेमकं कोणती कंपनी ऍड होणार आहे किंवा वेंडर सिलेक्शन कधी करायचं. वारंवार जे काही अपडेट आहे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा वगैरे प्रयत्न करत असतो. तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.